नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आली रश्मी शुक्लांची निवड. नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शिवडी नावाशेवासाठी 250 रुपयाचा टोल आकारला जाणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम. जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. अबुधाबीत बसून बोलणं सोपं, रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जितेंद्र आव्हाड यांचा रोहित पवारांना टोला. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामाविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे भाजपाच्या वतीनं निषेध आंदोलन. कोरोनाची लागण झाल्यास 5 दिवस विलगीकरणात राहण्याचा कोविड टास्क फोर्सचा सल्ला. राज्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 862 वर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम. चर्चा निष्फळ, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा दिला इशारा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून करण्यात आलाय गुन्हा दाखल. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात पुणे भाजपाच्या वतीनं अलका चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल पुणे शहर भाजपाच्या वतीने अलका चौकात आंदोलन करण्यात येते. आपल्या भाजपाचे अध्यक्ष पुण्याची गाडी आहे. वादग्रस्त विधान केलेलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यातलं एक भांडवळ ज्याची सुलता झाली असा हा जितुद्दीन तमाम हिंदू वासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल चुकीचं विधान करतो. हिंदू समाजाच्या भावना दुखावतो. हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा अशा पद्धतीने विधान करतो. मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडला मानसोपचार करण्याची गरज आहे. आपल्याला माहिती की 22 जानेवारीला सर्व हिंदू धर्मियांमध्ये एक आनंदाचा क्षण आहे. ते म्हणजे अयोध्येत प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम हे विराजमान होत आहेत. तमाम हिंदू वासियांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम जितेंद्र आव्हाड करतोय. या जितेंद्र आव्हाडला माझं खुलं आव्हान आहे की हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानांवरती तुम्ही जर अशा पद्धतीने बोलाल तर आमचा प्रत्येक ग्रामसेवक, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही पुण्यामध्ये जेव्हा येताल तेव्हा तुमचा यथोचित सन्मान आमच्या स्टाईलने आम्ही करू. तुम्हाला काही हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला नाही. प्रभू श्रीरामांना तुम्ही सर्टिफिकेट देण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. आणि जितेंद्र आव्हाड बोलत असताना जे स्वतःला जाणते राजे म्हणवतात ते शरद पवार या व्यासपीठावरती होते. त्यांच्याशी सलगी करणारे उद्धव ठाकरे हे ऐकत होते. तुमच्या भावना कुठे गेल्या? आणि तुम्ही म्हणत होतात की आम्हाला अयोध्येला बोलवलं नाही, आम्हाला अयोध्येला जायचे. प्रभू श्रीरामांचं स्मारक हे आमच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेले. मग तुमचं हिंदुत्व कुठं बासनात गुंडाळून ठेवलं काय? जितेंद्र आव्हाडला योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. पुण्यामधला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आतुर आहे की जितेंद्र आव्हाड कधी पुण्यात येतात. आमचं त्यांना खुलं आव्हान आहे. 14 वर्ष मी विचारलेल्या प्रश्नांची काय लायकी? जो प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अनुद्गार काढू शकतो अशा घाणेरड्या नीच
व्यक्तीची लायकीच नाही या देशामध्ये राहण्याची. त्यामुळे त्याच्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे, त्याच्याविषयी निषेध करावं तेवढं कमी आहे. आणि आता धीरजींनी सांगितलं पुणे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी जितेंद्र आव्हाडचा योग्य पद्धतीने सत्कार करायला इच्छुक आहे. क्षत्रियांचा आहारच मांसाहारी होता असं वेदात सांगितलं असेल. ते काहीतरी नवीनच शोध लावतात. ते तुळशी रामायण बघा, वाल्मिकी रामायण बघा, याच्यामध्ये असं कुठं उल्लेख नाहीये प्रभू श्रीरामचंद्र. हा कोण नवीन शोध लावणारा? प्रभू श्रीरामचंद्र ही आमची आस्था आहे, आमचे दैवत आहे. या दैवताबद्दल त्यांना कुठलाही अपशब्द बोलण्याचा, अलंकार काढण्याचा अधिकार नाहीये. करोडो हिंदूंच्या भावनांशी ते खेळत आहेत आणि ह्याच्या मागे कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. केवळ धर्माधर्मांमध्ये तेढ तयार करायची, जाती जातींमध्ये तेढ तयार करायची आणि ह्याचं मुंबईचं सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा, हाच एकमेव त्याचा उद्देश आहे. त्यामुळे अशा घाणेरड्या व्यक्तीबद्दल त्याची लायकी नाही, त्याच्याबद्दल मला बोलावं असं पण वाटत नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने योग्य इशारा देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज काँग्रेस पक्ष वगळता प्रादेशिक पक्ष येत्या 2 ते 3 दिवसात व्हर्च्युअली बैठक घेऊन काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. इंडिया आघाडीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्ष जे आहेत ते येत्या 2 दिवसामध्ये व्हर्च्युअली बैठक घेण्याची शक्यता जी आहे ती आल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेससाठी हा मोठा आणि महत्वपूर्ण झटका असा मानला जातोय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जी बैठक झाली होती अशोका हॉटेलमध्ये, त्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांचं नाव जे आहे ते इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून घेण्यात आलं होतं आणि त्याला आता सर्वसंमती असल्याचं देखील पाहायला मिळतंय. काल जर आपण पाहिलं तर ममता बॅनर्जी असतील यांनी प्रमुख पक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये व्हर्च्युअली बैठक जी आहे ती या सगळ्या प्रादेशिक पक्षांची काँग्रेस वगळता होण्याची शक्यता जी आहे ती असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसची संत गतीनं निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते. नेमकी आता ही बैठक कशी होणार हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे आणि एकंदरीतच या बैठकीत कुठले महत्वाचे निर्णय होतात का हे पाहणंही जे आहे ते महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून फोनवर जोरदार खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. बोला. आनंद दवे बोलतोय, हिंदू महासंघ. कुठनं बोलताय? हिंदू महासंघ, आनंद दवे, पुणे. पुण्यातनं बोलताय? हा, बोला बोला. तर तुम्ही काल जे काही स्टेटमेंट केलं, श्रीराम नॉनव्हेज खात होते वगैरे, तर त्याचा आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं ते अपुरस्कार आहे. काही गरजच नव्हती. म्हणजे 5 आणि 8,000 वर्ष आधी कोण काय खात होतं, कोण कोणत्या जातीत जन्मला, हा विषय नसताना प्रत्येक गोष्ट जातीय करण्याची काही गरज होती का तुम्हाला, असं मला म्हणायचंय. आणि हिंदूंच्या भावना ह्या क्षणाला दुखवण्याची काय गरज आहे आपल्याला? म्हणजे तुम्ही हेच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत सांगू शकाल का, अन्य कोणत्या धर्माच्या बाबतीत, की त्यांच्या धर्माच्या गुरूंनी किंवा आदरस्थानांनी कोण काय खात होतं, कोणी कधी लग्न केली? मी माझ्या धर्मातच बोलीन ना. मी पण हिंदू आहे, मी पण राम भक्त आहे. माझ्या मनातही रामाबद्दल आदर आहे, प्रेम आहे. पण मी थोडासा पण गरज नाही. ऐका ना सर, मला असं म्हणायचंय की तुम्ही अन्य धर्मीयांच्या बाबतीत बोलू शकाल का, नक्की मला सांगा बरं. मी कोणाच्याही बाबतीत जर अभ्यास केला असेल तर बोलतो. नाही, तुम्ही श्रीरामाच्या बाबतीत काय अभ्यास केलाय? कुठे तुम्हाला दिसलं की ते नॉनव्हेज खाताना? त्याचे काय ऑथेंटिक पुरावे आहेत आपल्याकडे? असं आहे. आणि मुळात ते खात असतील नसेल हा विषय आता कशासाठी यायला पाहिजे? हा, हे बरोबर आहे आपलं, की ते खात असतील नसतील म्हणजे आपल्यालाही कुठेतरी मान्य आहे की ते खात. नाही, बिलकुल मान्य अशातला भाग नाही. आमच्याकडे काहीच पुरावे नाहीत कोण खातं कोण नाही खात. किंवा हा प्रकार नसावाच ना हो. आमच्यासाठी श्रद्धेय स्थान आहे. 500 वर्षानंतर हिंदूंना, तर ऐका, 500 वर्ष, जितेंद्रजी, 500 वर्षानंतर हिंदूंना पहिल्यांदा ह्या देशात काहीतरी मिळते. नाही तर हिंदूंना हिंदू म्हणून काहीच नाही मिळालेलं. हिंदू म्हणूनच काही नाही मिळालं. अजूनही आमचं भारत मिळाला ना. नाही, अजून आम्हाला काशी विश्वेश्वर बाकी आहे, वाराणसी बाकी आहे. आमचं दुर्दैव असं की त्याच्या बाबतीत हिंदुत्ववादी पक्ष सुद्धा काही बोलत नाही, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणार आहे. आजही आम्हाला हिंदूंना काश्मीरमध्ये जाता येत नाही, हे दुर्दैव कायम आहे. मी मला थोडा वेळ देता बोलाय ना? हा, बोला. असं आहे की मी आधांतरी न विचार करता किंवा कुठल्याही इतिहासा संदर्भ नसताना बोलीन, अशी चूक आणि असं पाप माझ्याकडनं कधीही घडणार नाही.
ह्याच्यासाठी ह्या गोष्टीवरती सर्व पुरावे उपलब्ध आहेत. अगदी वाल्मिकी रामायणाचा श्लोक क्रमांकापासून की कुठल्या श्लोकात हे लिहिलेलं आहे. असं आहे, ऐका 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 माझं ऐका ना, हा, की वास्तव आणि भावना ह्याच्यातला फरक थोडासा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ह्याचं भान मला नव्हतं. मी भाषणाच्या ओघात लॉजिक, तथ्य, वास्तव आणि अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी मांडत गेलो. राम क्षत्रिय हे मी आग्रहाने मांडतो आणि हे कोणीच नाकारलं नाही, आम्ही नाकारत नाही हो. तर क्षत्रिय हा साधारण काय करतोय आपल्याला माहिती आहे. परत आपण परत तिथं चाललो आणि तुम्ही जे वाल्मिकी रामायण सांगताय ना, मी सांगतो कदंब रामायण मध्ये सुद्धा असे काही उल्लेख सापडतात, पण त्यातल्या त्या शब्दाचे दुसरे पण अर्थ आहेत संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये अनेक शब्दाचे अनेक अर्थ असतात. पुन्हा तेच म्हणजे मी आपण त्या विषयावर जायला नकोय. असं आहे की आम्हाला त्या विषयावर जायचं नव्हतं. बस माझ्या तोंडातनं ते वाक्य निघालं. मी माझे म्हणजे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, आता तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. अजून काय करू? म्हणजे तुम्ही ते विधान मागे घेत आहेत आणि खेद व्यक्त करत आहात असं मी म्हणू शकतो. कारण तुमच्या ऐका ना, मी एक सांगतो, आम्ही आयुष्यात कधी खेद व्यक्त करतो, बस बाकी काय. कारण मग तुमचा कॉल मी रेकॉर्ड केलेला आहे, तो व्हायरल करू. कारण खेद व्यक्त, माझं एकच वाक्य आहे, मी खेद व्यक्त करतो. ठीक, धन्यवाद सर. आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एक बैठक संपन्न झाली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव इथं आलेले आहेत. नेमकं मराठा बांधवाची जी अपेक्षा आहे, काय अपेक्षा आहे आणि काय म्हणणं आहे, आपण हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत. ते कुठून आलेत, काय आलेत, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा तुम्ही कुठून आले? आम्ही पुण्याहून आलेलो. हे सर्व PMPL कामगार आहेत. म्हणजे आमच्या PMPLमध्ये 9,500 ते 10,000 कामगार आहेत. त्या 9,500 ते 10,000 कामगारापैकी 50% मराठा समाजाचे कामगार आहेत. पण त्यांना 30 वर्ष प्रमोशन नाही आहे. रोजंदारीवाल्यांना प्रमाण 13-14 वर्ष होऊन सुद्धा त्यांना प्रमाण केलं जात नाही. ही दुःखाची बाब आहे की इतर समाजाला लवकर प्रमाण केलं जातं, प्रमोशन दिलं जातं, मराठा समाजाला का टाळलं जातं. हे कुठेतरी दादांच्या माध्यमातून 100% सक्सेस होण्याच्या माध्यमात होणार असं वाटायला लागलेले. त्यामुळे दादांना आमचा संपूर्ण PMPL कामगार वतीने पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही कुठून आले? पुणे आळंदी या ठिकाणून आलेलो. काय म्हणणं आजच्या बैठकी संदर्भात काय मागणी? माझी यांची जी मागणी आहे तीच माझी मागणी. माझे चुलते आज 34 वर्ष झाले PMPL मध्ये काम करतात. त्यांना आज प्रमोशन आहे आणि त्यांच्यानंतर जी लोक लागलेली 2-2 वर्षामध्ये आरक्षणामुळे ती परमनंट होऊन त्यांचं प्रमोशन चेकर, स्टार्टर, ATI असे पदावर गेलेले आहेत. आणि माझे चुलते आज 35 वर्ष सर्व्हिस करत असताना सुद्धा ते कंडक्टरचंच काम करतात. त्यामुळं कुठंतरी एक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक आशा निर्माण झालेली आहे की आम्हाला सुद्धा आरक्षण भेटल, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. मनोज जरांगे पाटलांनी जो विडा उचललेला आहे मराठा बांधवांना जो आरक्षण पाहिजे त्यासाठी त्यांनी जो विडा उचललेला आहे तो पाहता सोपानी अडचणी आहेत, काही अनेक समस्या आहेत, परंतु मराठा बांधवांचा विश्वास त्यांच्यावरती ठेवलेला आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? सोपं नाही, आम्हाला पण माहिती आहे. पण ज्या पद्धतीने मराठा समाज दादांच्या मागं उभं राहिलेलं आहे 100%, त्यामुळे दादांची पण विल पॉवर मजबूत झालेली आहे आणि ते 100% यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं. आणि 100% यशस्वी होईल ह्या माध्यमातून आम्ही पण आम्हाला गावी झालेलं आहे की 100% हा लढा यशस्वी होईलच. आता तर जे मुंबईमध्ये आंदोलन ठरलेलं आहे त्याला जाण्यासाठी काही अडचणी निर्माण केलेल्या आहेत. पोलिसांनी काही नोटिसा पाठवलेल्या आहेत, तरी मराठा बांधव ठामच आहे. नोटिसा किती जणांना पाठवणार? महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 करोड मराठा आहे, नॉट जोक. याचा विचार करता त्यांनी प्रशासनाने पण विचार करावा. हे जर उतरले रस्त्यावरती काय होऊ शकतं ते. त्यासाठी शासनाने लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. 20 तारखेला जे आंदोलन ठरणार आहे मुंबईमध्ये तिथं 144 देखील लागू केलेलं आहे. त्याचा काही इफेक्ट होणार नाही आहे. 144 लागू केलं तर 5 लोक येते, पण ॲक्च्युली 50 लोक आली, 500 लोक आली, 5,000 लोक आली, त्यांना काय त्यांच्यावर काय कारवाई करणार? इथं 50 लाख लोक येणार, 5 कोटी 2-2.5 कोटी येणार, कोणावर कारवाई करणार? हे शासनाला आत्तापासूनच सुचलं पाहिजे की हे जर उतरलं तर काय होऊ शकतं ते.
त्यामुळे याच्यावर काय इफेक्ट होणार नाही. त्यांनी किती कायदे लावले, किती कलम लावले, काही फरक पडणार नाही मराठा समाजावरती. आपण पाहू शकता की मराठा बांधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सराटी अंतरवाली थेट मुंबई हा जो काही महाराष्ट्र. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 2005 पूर्वी रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने जुन्या पेन्शनच्या बाबतीत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर आलेली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे आहे तो 2005 पूर्वी शासकीय कर्मचारी जे आहेत ते जाहिरातींवर रुजू झालेले आहेत, त्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या जुन्या पेन्शन योजनेसाठी ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भात अनेक मोर्चे आंदोलनं वेळोवेळी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पदवीधरच्या निवडणुकीमध्ये वोट फॉर ओपीएसचा देखील मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता. जो देईल जुनी पेन्शन त्यालाच देऊ आम्ही मतदान करू असं देखील त्या घोषणा ज्या आहेत त्या देखील त्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर तुलनेने जी छोटी राज्य आहेत अर्थसंकल्पाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा, ज्याच्यामध्ये राजस्थानचं उदाहरण दिलं जातं की राजस्थानमध्ये जर ओपीएस लागू होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही, त्याच अनुषंगाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2005 पूर्वी शासकीय कर्मचारीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जो आहे तो जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर काल कमी दाबाचे क्षेत्र होते ते आता विरून गेले आहे. एक पश्चिमी विक्षोभ उत्तर हरियाणा व लगतच्या भागावर आहे. त्याच्या प्रभावामुळे हवेच्या वरील स्तरातील कालची चक्रीय स्थिती आज नैऋत्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. तसेच उत्तर कर्नाटकापासून नैऋत्य उत्तर प्रदेशावरील चक्रीय स्थितीपर्यंत एक द्रोणिका रेषा आहे. त्याचबरोबर राज्यावर साऊथ ईस्टर्ली वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे पुढील 4 दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, गोव्यात 5 तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात, 6 तारखेला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात, तर 7 तारखेला रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात साधारणपणे सर्वच जिल्ह्यामध्ये 4 ते 7 जानेवारी दरम्यान अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात 5 तारखेला सोलापूर व बीड जिल्ह्यात, तर औरंगाबाद जिल्ह्यात 6 व 5 तारखेला हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आज व उद्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 4 व 5 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात, तर 5 तारखेला भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया. पुढील 72 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलके धुके पडण्याचा अंदाज आहे. 6 तारखेच्या संध्याकाळनंतर पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. 9 तारखेनंतर ढगाळ वातावरण निवळून आकाश मुख्यतः निरभ्र राहील. या काळात किमान तापमानात 7 तारखेपासून पुढील 3-4 दिवस साधारणतः 2 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. 8 तारखेपर्यंत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. ही घट साधारणपणे 2 डिग्रीने असेल. प्रभू श्रीरामाविषयीच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत.
काल तुम्ही तुमच्या वक्तव्यावर समर्थन केलं होतं, आज तुमची भूमिका काय आहे? कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही हे वक्तव्य केलं होतं? जरा शांत बस. असं आहे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. पण काल जे मी बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, तो आमचा पांडुरंग आहे, तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही आहे. पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहे. बालाकंद, अयोध्याकंद, अरण्यकंद, किशिकिंद, सुंदरकंद आणि युद्धकंद. त्याच्यातलं अयोध्याकंदातलं सर्ग 52 आणि श्लोक 10, श्लोक 102 हा आहे. तर मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही. नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे 1891 डॉक्युमेंट आहे. हे कोणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही. हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे. वर्जन ममता नाथा दत्त, पब्लिश्ड बाय गिरीश चंद्र चक्रवर्ती, देवा प्रेस, कॅलकटा, 1891. मला पुढचं वाचून दाखवायचं हे आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो, आपण ते वाचून घ्या. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मला भारतातल्या IIT मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले. त्यांनी का पाठवले ते माहित नाही. आणि त्याचं मी त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे, त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे, तर ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे. ट्रान्सलेशन बाय KMK मूर्ती, ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त, ट्रान्सलेशन बाय IIT कानपूर, गीता प्रेस, ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री. आणि हे सगळे स्तोत्र आहेत. म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला, श्लोक लागतात, म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला. आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का, तर त्यांनी ते सांगावं. खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय 1 डिसेंबर 2023 दक्षिणेतले सुपरस्टार दोघेही त्याच्यात काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय. आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या विरोधात आंदोलन. हे बघा, मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं. आता परत नवीन कंट्रोल होतील. त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही. लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर या बोलायला.
बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय, त्यामुळे मी खेद व्यक्त केला. अजून काय करायचं? नाशिकचे साधू संतांनी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही आमच्याकडे या आणि ते धार्मिक संदर्भ देऊन सिद्ध मग करून कोण साधू संत आहेत ते? सगळे जे आखाडे कोण 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 मला एक नाव सांगा. सुधीरदास सुधीरदास आहेत ना, त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक या वादात अडकवलं होतं. जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना, वेदोक्त पुराणोक्त, तर कुठली पूजा करायची, तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पूजा होऊ शकत नाही, तुमची पुराणोक्तच होईल. तेच ते सुधीरदास. अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी त्या संत माणसाचा आदर करतो, रामकृष्ण हरी, म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही. पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे, आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि अलीकडचं प्रकरण आहे. त्यामुळे आनंद होईल या ब्राह्मण या सगळ्या प्रकरणात असं म्हटलं आहे. खेद व्यक्त करता की दिलगिरी व्यक्त करता याबद्दल असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना. शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवांनी शोधावे. आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही. खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय. कल नितेश राणे म्हणतात की मांसाहार केला असेल याचा पुरावा असेल तर दाखवा, नाहीतर उमऱ्याला जाऊन धर्मांतर करा. असं आहे की नितेश राणे वाचतात किती, ऐकतात किती, बोलतात किती, याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे. आज सगळे पुरावे इथे उपलब्ध. या सगळ्या प्रकरणात तुमच्या विरोधात फक्त म्हणजे मागणी होती की तुमच्यावर घोषणाबाजी फक्त होत नाही, तुमच्यावरती कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी मागणी होती. आणि या सगळ्यातून माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा, याला जेलमध्ये टाका. माझी काय ना नाहीये. अरे आमचा राम 14 वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी. अरे तो आमचा राम आहे, आम्हा बहुजनांचा राम आहे, क्षत्रिय आहे तो. तुम्ही अपहरण करता आमच्या रामाचं. तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, शबरीचा बोरं खाणारा राम आहे, जातीपाती न म्हणणारा राम आहे. रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे. आणि तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे. आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील. रामासंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 22 तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन आहे त्याकरता तुम्ही जाणार का मग आता ठामात? हे बघा, कोणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही. आणि बोलवणारे कोण, रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण, मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन. अरे माझे राम आहेत. बालपणी इथला गोरा राम आणि काळा राम हे पंचवटीत, तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळा राम आहे. त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे. एका गुहेतनं दाखवावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी. मी जिथे राम गेले होते, राम जिथनं गेले, श्रीराम प्रभू श्रीराम, त्या गावचा माणूस आहे मी. तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र कुठेही बोलताना पाहायला नाही. पण मला मी एक तुम्हाला सांगतो, आणि त्यांना म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती. रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे. राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात. पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू, सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं
तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण हा पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. अहो, पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो, नेता काय करतात, मी स्वतः आहे ना जिवंत. मी तुम्हाला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला, तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत. सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्ला लावला. ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना, आता अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. असा मुद्दा उपस्थित म्हणजे एक शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता, यामुळे पक्षाची भूमिका होती का? असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले, त्याची भूमिका नसते. शिबिर हे तुम्हाला जे पटतं ते तुमच्या ज्ञानात भर घालून घ्या, जे नाही पटतं ते सोडून द्या. यातला मुद्दा हा आहे की पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलतायत. पण ते इन्व्हायटेड नेते. असं आहे की आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो. ते पक्षाने स्वीकारावं, असं पक्षावरती बंधन नाही है. सर, हिंदी में बताइए, आपने सर जो भूमिका कर ली थी, आज उसके ऊपर कायम हो आप? देखो, मैं उस भूमिका के बारे में बता रहा हूँ कि मैंने कोई खुद की भूमिका घर से नहीं लाई थी. ये वाल्मीकि रामायण में जो लिखा है, ये जो ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायण लिखा है 1891 की किताब है, कलकत्ता में प्रिंट हुई है. कुछ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पण आज तुम्ही पेपर संस्था होता तिथं मोदींचा फोटो गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात, आणखीन काही गोष्टी सांगतात. 450 रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज 1100 रुपयापर्यंत गेलं आणि हे दर आज सामान्य माणसाला न परवडणारी आहे. डाळी असो, तेल असो, अन्नधान्य असो, या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटीवर नेऊ. पण आज जर आपण माहिती घेतली तर 5 लाखाच्या 50% ही अर्थव्यवस्था पोचलेली आहे. या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अनेक दृष्टीने तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जे लोकसंख्या होती ती 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीच्या 80% लोक हे शेतीवर होते. 70च्या 80%. आज आपण 114 कोटीच्या पुढे गेलो आणि 114च्या पैकी 56% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 2.5 ते 3% 305 लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही. ते दिवसेंदिवस कमी झालं
आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्यासाठी जमीन काढून घेणं. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली. MIDC काढल्या, शेतीची जमीन गेली. शहरं बांधली, शेतीची जमीन गेली. विकासाचे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमासाठी जमीन ही घ्यावी लागते आणि त्याही वेळ आज जमिनीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे साहजिकच चिंताजनक झाली. आम्ही सातत्याने सांगतो, पार्लमेंटमध्ये सांगतो की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा, त्याच्यासाठी काही निर्णय घ्या, अन्य पर्याय द्या. शेतीवरचा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया. जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही. त्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्न धोरण आज केंद्र सरकार करत नाही. या उलट जो पिकवतो आहे त्याची किंमत ही नियंत्रित करण्याची खबरदारी घेतात. आज महाराष्ट्र राज्य देशातलं 2 नंबरचं साखर तयार करणारं राज्य आहे. साखरेची किंमत कमी आणली, कापसाची किंमत कमी आणली, सोयाबीनची किंमत खाली आणली. ज्या ज्या गरजा, मग तो कांदा असो, साखर असो, या सगळ्या गोष्टीवर एक प्रकारची बंधनं आणण्याचा प्रयत्न केला. एका बाजूने किमती घसरल्यात आणि दुसऱ्या बाजूने अशी बंधनं टाकायची की जो आता कांद्यासारख्या गोष्ट जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक कमी उत्पन्न देणार आहे. 2 पैसे त्याला हवे असतील तर देशाची बाजारपेठ पुरेशी नाही, त्यासाठी निर्यात केली पाहिजे आणि त्या निर्यातीवर 40% कर या प्रकारचं धोरण घेतलं. साखरेच्या निर्यातीवर कर बसवण्याचं धोरण स्वीकारलं. याचा अर्थ एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूने कुठून किंमत मिळत असेल तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आणायची, या प्रकारची नीती आहे. आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे. त्याचा कर्जाचा ओझा वाढलेला आहे. आणि मागाशी कोणत्या आधी वक्त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे. त्याच्यासाठी दुःखद गोष्ट आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणखी एक गोष्ट, परवा मी अचलपूरला होतो आणि अचलपूरला मला कानावर काही लोकांनी सांगितलं की कापसाचं पीक महत्त्वाचं पीक मार्केट नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. तयार केलेल्या मालाला बाजारपेठ नाही म्हणून 6-6 महिने वर्षभर त्याला थांबावं लागतं. पण ते पीक घेण्याच्यासाठी बँकेचं कर्ज काढले, ते कर्ज मात्र वेळेवर परत करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा ओझा हा त्यांच्या सगळ्यांच्या हा दिवसेंदिवस वाढतोय. या प्रकारची तक्रार आज त्या ठिकाणी ऐकायला मिळते. अनेक गोष्टी आहेत की त्या संबंधीचं हे सरकार कसं वागतं हे कळतं. आज या नात्या निमित्तानं समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि तिथल्या काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रश्न काढला. आपली भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली. आपल्या जाहीरनाम्यात आपण सांगितलं मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिबिरातून कार्यकर्त्यांना संबोधित केले। आदरणीय पवार साहेब, माननीय जयंत पाटील, माननीय खडसे साहेब, अरुणभाई, फौजियाताई, वंदनाताई, उषाताई, राजेश भैया, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बसवराज पाटीलजी, रोहिणीताई, शब्बीरभाई, गायकवाड अण्णा, प्राजक्तदादा आणि त्यांची सगळी टीम, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज 1.25 वर्ष झालंय ह्याच व्यासपीठावरनं मी भाषण केलं होतं। पहिल्या रांगेतले लोक वेगळे होते, बाकी सगळे तेच आहेत। फक्त एक जयंतराव आपण म्हणला होता की पहिल्या रांगेत दिग्गज बसले होते असं जयंतरावांच्या भाषणात आलं। जयंतराव समाज ठरवतो दिग्गज कोण आहे, आपण नाही ठरवत। आपण त्यांना पक्षामध्ये ते दिग्गज होते, याचा अर्थ आज समाजात ते दिग्गज आहेत का नाही हा काळच ठरवेल। आणि लीडरशिप इज ऑल अबाउट हिस्ट्री, ओनली हिस्ट्री जजेस यू। मगाशी ते आवते गेले, मला वाटतं ते म्हणले होते की लीडरशिप ही असतेच, पण जेव्हा इतिहास लिहिला जातो त्याच्यात तुमचं नाव काय पद्धतीने लिहिलं जातं तो खरा नेता असतो। त्याच्यामुळे कुणाबद्दल काय बद्दल आपण काय म्हणू काय लिहू ह्याला महत्त्व नसतं। पण आज महाराष्ट्र मला विचाराल तर प्रचंड अडचणीत चाललेलं आहे। आज आपण राजकीय विषय, भावनिक विषय याच्याबद्दल अनेक भाषांमध्ये चर्चा झाली, पण मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुढचे 6 महिने वर्ष इलेक्शनची जबाबदारी असणारच आहे। पण हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे राजेश भाई यांनी जी भूमिका बांधली ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे। आज महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते पाण्याचं असणार आहे। त्याच्यामुळे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जिल्ह्यात, म्हणजे नाशिकला वगैरे ती नसेल, पण बीड, उस्मानाबाद, पुणे अनेक भाग आज असे आहेत ज्याच्यात प्रचंड पाण्याची अडचण आहे। त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम माझी जयंतरावांना विनंती राहील की पुढचे काही महिन्यांमध्ये सरकार या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे। हे ट्रिपल इंजिनचं जे खोके सरकार आहे हे फक्त पक्षफोडा, कुटुंबफोडा ह्याच्यात इतकं व्यस्त आहे की त्यांना खरंच आज सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखासाठी काही वेळ नाही आहे। आणि त्यांना वेळ नसली तरी हरकत नाही, आपल्याला वेळ आहे, कारण का हा सर्वसामान्य मायबाप सुखदुःखाचा, कष्टकऱ्यांचा हा पक्ष आहे। आणि आज मतदारसंघात मी कुठेही गेले तरी एक गोष्ट लोक मला मागतात, लोक म्हणतात ताई बाकीचं राहू द्या, होईल, फक्त पाणी द्या। आणि आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचं काम झालं आहे। माझ्याकडे टाक्या झाल्या आहेत, माझ्याकडे नळ झालं आहे, माझ्याकडे सगळं झालं आहे, माझ्याकडे पाणी नाही। त्याच्यामुळे अतिशय गंभीर विषय आहे हा। त्याच्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे त्यांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा। दुसरं, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी भगिनी। मागच्याच आठवड्यात अमोलदादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो आणि अंगणवाडी भगिनींच्या आम्ही आंदोलनाला सहभागी झालो। मला ह्या व्यासपीठावरनं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंगणवाडी सेविकाला हा शब्द मी देते की आता मी फक्त आंदोलनात तुमच्याबरोबर सहभागी होऊ शकते, पण ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल ती फार काही वेळ नाही, आमचे मुख्यमंत्री पहिली सही जी करतील महिलांसाठी ती अंगणवाडी भगिनींसाठी होईल, हा शब्द मी तुम्हाला देते। कारण का त्यांच्यावर टीका टिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ वाया घालवणार त्यांच्यावर। जे गेले नाही गेले, लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं, मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार। याचं कारण असं की ना,
माझा एक ड्रायव्हर आहे, तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते. मी रागवले, कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं, कारण का शेवट त्याचा EMI असतो, त्याच्या मुलांची फी असते, त्यांच्या मुलांचं आईवडिलांचं औषधं असतात. त्याच्यामुळे जो गरीब आहे ना, जो बिचारा आहे ना, त्याच्याशी नाही लढायचं. लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे. त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही. दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे आहेत, त्यांच्याशी काय लढता हो? लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा, आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर. तुम्ही बसलाय ना तिथे ते बसतात, इथे मी बसते, तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी, कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही. आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही, कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हे माझं विरोधक म्हणतात, मी म्हणत नाही आहे, मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे. आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण, पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी? तुम्ही एक काहीतरी ठरवा, तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं आहे का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे. ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आता आपल्याला ठरवायचं की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा आहे. मगाशी मला आवडलं नाही, काल कोण म्हणलं, कोणतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडिओलॉजीच माहिती नाही. कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती नाही? काही लोकांना माहिती नसेल, आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती आहे. आमच्या विचाराची पद्धती, हा विकास हा झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे, तरच तो विकास होईल. त्याच्या दडपशाहीला जागा नाही. आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्याचा कानही आम्ही धरू शकतो, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू शकता. हीच लोकशाही आहे. म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायचा अधिकार मला आहे, त्यांना नाही आहे. छत्रपतींचं नाव घ्यायचं तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याची स्पर्धा ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये जोरात सुरू झालेली आहे. कधी सनातन धर्माला संपवण्याचं आवाहन करायचं, कधी सनातन धर्माला एड्स आणि मलेरियाशी तुलना करायची. आमच्या प्रभू राम असतील किंवा अन्य देवी देवतांच्या बद्दल अपमानास्पद शब्द काढायचे. ही एक स्पर्धा आता सगळीकडेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये सुरू झालेली आहे. काल जे मुंब्राच्या जितुद्दीनने गरळ ओकली, मला एक प्रश्न त्यांना मुद्दामून विचारायचा आहे. जे तुम्ही प्रभू रामच्या बद्दल जो अपमानास्पद जी काय माहिती तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या अनुसार दिली, आता जी माहिती पिढ्यानपिढी वर्षानुवर्ष रामायण असेल किंवा अन्य ऐतिहासिक पुस्तकामध्ये लिहिली गेलेली आहे की 14 वर्ष जेव्हा प्रभू राम वनवासात गेलेले तेव्हा त्यांनी कंदमुळं खाऊन 14 वर्ष ते वनवासात राहिले असा उल्लेख आहे, असे पुरावे आहेत. पण मुंब्राच्या जितुद्दीनने एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू रामनी मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा. आणि पुरावा द्यायचा जमत नसेल
तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितुद्दीन बदलून त्यांनी मुंब्रामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं. आणि जी हिंमत तुम्ही प्रभू राम बद्दल किंवा हिंदू देवी देवतांबद्दल बोलण्याची दाखवताय, तीच हिंमत तुम्ही कुराणामध्ये अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज पसरवण्याची हिंमत कराल का? आणि तो कुराणाचा उल्लेख केल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज पसरवल्यानंतर तुम्हाला एक दिवस तरी जिवंत राहता येईल का? तसाच ख्रिश्चन धर्माबद्दल काही तुम्ही उल्लेख केला, काही अपप्रचार तिथे केला, तर तुम्हाला एक दिवस तरी श्वास घ्यायला संधी भेटेल का? आमच्या त्या नुपूर शर्मा बहिणीचं आज काय झालंय, तिने फक्त एका मीडिया चॅनलवर आपले विचार मांडले आणि आज आमची ती बहीण स्वतःच्या देशामध्ये पण स्वस्त म्हणजे स्वातंत्र्य पद्धतीने फिरू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही. तिच्या वक्तव्याविरोधात सगळ्या इस्लाम राष्ट्रांनी एकत्र मिळून भारत सरकारला पत्र लिहिलं. असंख्य लोकांच्या जिभा छाटल्या गेलेल्या आहेत, बोट कापली गेलेली आहेत, दंगली झालेली आहेत. अगर कोणी पुराणाबद्दल काय उल्लेख केला तर, त्यांच्या धर्मगुरूबद्दल उल्लेख केला तर, पण सगळे प्रयोग, सगळी हिंमत ही फक्त हिंदू धर्माबद्दलच दाखवायची, सनातन धर्माबद्दलच दाखवायची, आमच्या देवी देवतांबद्दल हे अशी माहिती बाहेर काढायची आणि चमकुगिरी करायची. म्हणून खरंच अगर बुडाखाली काय हिंमत असेल जितुद्दीनला, तर जाहीर भाषणामध्ये पहिलं कुराण बद्दल, ख्रिश्चन धर्माबद्दल पहिलं त्याच्याबद्दल बोलून दाखव आणि मग आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल बोलण्याची हिंमत दाखव. सकल हिंदू समाजाला मी या निमित्ताने मी आवाहन करीन की आपण धर्म म्हणून किती सहन करायचं याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. मानंदा देवीबद्दल आज सकाळी संजय राजाराम राऊतने मोठे मोठे आकडे दाखवून आरोप केले. पण मला जरा त्याला विचारायचं आहे, संजय राजाराम राऊतला, तुला महानंदा देवीच्या जागेबद्दल चिंता आहे, तिकडच्या कामगारांची चिंता आहे की महानंदा आणि आरे चे जे डेअरीचे जे गेस्ट हाऊस आहेत, रेस्ट हाऊस जे आहेत, ज्या रेस्ट हाऊस मध्ये ज्याला न्यूझीलंड हाऊस मला वाटतं बोलतात, ज्या रेस्ट हाऊस मध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात, रशियन पदार्थ खायला आवडतात. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. काल अब्दुल सत्तारांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी काही वक्तव्य केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्या बैठकीनंतर शिंदे साहेब आणि त्यांच्यामध्ये निश्चित याच्याबद्दल संवाद ठरणार आहेत. परंतु एक निश्चित आहे की जबाबदार मंत्री असेल, जबाबदार पदाधिकारी असेल, त्यांनी असे वक्तव्य करू नये या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे.
शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे. कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे, असे वक्तव्य करून आपल्यातले, ज्याला आपण आपले म्हणतो, ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात, परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते. सोपं काय जातंय, स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्यापुरतं मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं. आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय, देशामध्ये जल्लोष आहे, त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं. आणि दुर्दैव असं आहे, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात, ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत, ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही. त्यांना याच्याबद्दलचं काय मत जर विचारलं तर आतापर्यंतच्या आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याचा निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही. मतासाठी लाचारी करणारी ही जी काही मंडळी जमा झालेली आहे, याला येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे एवढं मात्र निश्चित आहे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.